पारू, तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? बा मी तिकडं मंदिरात. तू देवळात कशा करता गेलीस? बा जे नको व्हायला पाहिजे ना तेच घडलं बघ. आता काय घडलंय ते सांग. बा मी काय झालं? काय ग, तूही सामील असशील ना यात, तुला पण सगळं माहिती असेल. कुणी उठावं आणि कसंही वागायला ही काय धर्मशाळा नाहीये. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या चुकीची शिक्षाही मिळणारच. अरे बापरे. बा देवी आई लई चिडल्यात. मला लई भीती वाटते बघ. आता काय होईल? काय होणार आहे? चूक तर झाली. हा, चूक नाही, महापाप घडले, महापाप. इतकी वर्ष इमाने बरेच चाकरी केली मी त्यांची. नेमकी ह्याच वेळेला माझी बुद्धी कुठं घाण राहिली मला काही कळाना. उगाच मी आदित्य बाबांना साथ द्यायला गेलो. तो त्यांचा मायलेकरांचा प्रश्न होता ना. मी पडलो नोकर माणूस. यांच्या मध्ये मी पडायलाच नको होतो. अरे देवा, राहिलो गेलो एक. मारुती, मारुती, काय रे असं डोकं धरून का बसलास तू? अच्छा अच्छा अच्छा, डोकं दुखतंय का? की एखादी नवीन चूक केली म्हणून पश्चाताप होतोय? काय नाही रे, मी आपलं सहज विचारलं. हे काय, तुमच्या थोबाडावर असे 12 का वाजलेत? तुम्हाला बघून असं वाटतंय काहीतरी मोठं घडलंय. काही घडलंय का? सांग. तुम्ही का आला तिकडं? तुमचं काही काम होतं का? नाही म्हणजे तुम्हाला काही पाहिजे होतं का? नाही ग पारू, काय आहे ना, मला त्या किर्लोस्कर मेन्शन मध्ये खूप बोर होत होतं. मोठं आहे ना खूप, म्हणून म्हटलं इथं यावं आणि पारू सोबत छान गप्पा माराव्यात. मूर्ख. ए, तुला पटकन अहिल्यावहिनीने बोलवलंय? हा? तुला पटकन अहिल्यावहिनीने बोलवलंय. आता आला ऐकू? काय आहे ना, तुझ्या या लाडक्या पारूला सतत शहाणपणाचा डोस पाजळायचा असतो ना सगळ्यांना. आज पण तसंच काहीतरी केलं असेल. तर आता वहिनींसमोर यायचं आणि स्वतःच्या बापाला वाचवायचं. जमेल ना? मारुती, लवकर या, नाहीतर वहिनी काय करतील काय माहिती. खूप चिडलेत ना रे, म्हणून लवकर या. काय आहे, आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला. नक्की या. आत्ता आलीस तू इथे? का आलीस? तुझं ओके चालू आहे ना एकदम तिकडे सगळं? तर माझे काय पडली असेल आता तुला? जा तुझे हॅपी लाईफ एन्जॉय कर तू. लग्न जमलंय ना, मग जा तुझ्या सुखी संसाराची स्वप्न बघत बस तिकडे. जा जा जा, इथे थांबून तुझा टाइम वेस्ट नको करूस. जा जा ना. का बोलतेस असं? नाही म्हणजे तुला मला बोलून जर बरं वाटत असेल तर तू बोल, मी ऐकून घेईन. पण तुला खरंच वाटतं का मला हे सगळं करून आनंद होतोय? हा सगळा घाट मी कोणासाठी घातला? तुझ्यासाठीच ना. माझ्यासाठी असतं ना तर मला या घाणेरड्या जागेतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असतेस तू. मग मी प्रयत्न करत नाहीये का दिशा? करतेस ना, खूप प्रयत्न करतेस तू. तुझे सगळे प्रयत्न पोहोचतायत माझ्यापर्यंत. मला असं समजलं की तू त्या आदित्यसोबत शूट केलंस.
नवीन नवरीसारखी नटली होतीस म्हणे. मज्जा आली असेल ना एकदम. हे तू त्या आदित्याच्या प्रेमात वगैरे पडलीस का? काय सांगावं बाबा, पडली पण असशील. म्हणून तर तुला त्या गुलाबी स्वप्नातून बाहेर येऊन मला भेटायला वेळच मिळाला नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अहिल्या देवी किर्लोस्करच्या घरात जोपर्यंत ती पारू आहे ना, तोपर्यंत तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल नाही होऊन देणार. तू तिथलं सगळं हँडल करू शकशील, सगळं. पण त्या सर्वंट पारूसाठी मीच पाहिजे. तू आता एक काम लवकर कर. तू मला आधी इथून पटकन बाहेर काढ. मग बघ. तुला धीर धरावा लागेल आणि यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला जपून करावी लागेल. मला ना थोडा वेळ दे. सगळं ठीक करेन. मारुती, तू इथे किती वर्ष काम करतोयस? 31 वर्ष. किर्लोस्कर घराणं, किर्लोस्कर कंपनी बद्दल तुझे काय विचार आहेत? तुम्ही माझ्याकरता देवमानचा आहात. आणि तुझी तुझ्या देवावर, तुझ्या कामावर श्रद्धा आहे, बरोबर? हा. इतक्या वर्षात तू आमच्यावरची निष्ठा वेळोवेळी सिद्ध केली आहेस मारुती. जग इकडचं तिकडे होईल, पण मारुती बदलणार नाही ही खात्री होती. मारुती आपल्या तत्वांवरून, आपल्या निष्ठेवरून कधी हलणार नाही याची गॅरंटी होती. पण आज तू तो विश्वास मोडलायस मारुती. आज मला न सांगता परस्पर माझी गाडी दुसऱ्याला चालवायला देऊन तू खूप मोठी चूक केलीयस. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम. भलेही माझा हेतू काही का असेना, पण मालकांना न विचारता त्यांची गाडी दुसऱ्याला देणं हे चुकीचंच आहे. मग भलेही तो मालकांचा मुलगा असला तरी चालतो. माझं चुकलं, मला माफ करा. आता माफी मागून काय उपयोग? चूक तर झाली, आणि तीही तुझ्यासारख्या जाणत्या विश्वासू माणसाकडनं. तर दुसऱ्यांकडनं मी अपेक्षाच काय करू? इथून पुढे मारुती माझी गाडी चालवणार नाही. वा, हा तर चांगला चान्स मिळाला. आता नवा ड्रायव्हर मी माझ्या गावाकडूनच बोलवते. आईला एकदम टोक गाठायची काही गरज नाही असं वाटतंय मला. आणि मारुतीने आदित्यलाच गाडी दिली आहे ना, बाहेरच्या कोणाला नाही. आणि त्याला हवी होती म्हणून गाडी दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य तुझा मुलगा आहे. मारुती त्याला कसं नाही म्हणेल? आई, माझी चूक आहे ग. खरं तर मला तुझी माफी मागायची होती. मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात गेलो आई. पण मला आता कळलं, किती काही गोष्टी झाल्या तरी आता बदलणार नाहीये. अरुणने मला सांगितलं, पद, प्रतिष्ठा, कंपनी या सगळ्यातून जर का निवडायची वेळ आली तर तू मलाच निवडशील. तिने तुला ओळखलं, पण मी तुला ओळखायला चुकलो आहे. मी तुझ्या मतांच्या विरोधात जाऊन या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकलो आई. प्रोजेक्ट्स काय येत जात राहतील, ब्रँड अँबॅसेडर बदलत राहतील, पण
सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुझं आणि माझं नातं. आई, मी खरंच चुकलो. प्लीज प्लीज मला माफ कर. मी तुझी शपथ घेऊन सांगतो आई, यापुढे तुझ्या कुठल्याही निर्णयाच्या विरोधात मी जाणार नाही. मला काही काही एक प्रूव्ह करायचं नाही, काही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त तू हवीस, फक्त तू हवीस. तू जर का माझ्याशी बोलत नसेल तर एक कंपनी, बिझनेस, हे सगळं घेऊन मी काय करू ग? आजूबाजूला सगळं काही आहे पण तू नाहीयेस. आई, तुझी इच्छा होती ना माझा आणि अनुष्काचा साखरपुडा व्हावा? मोहन काका, साखरपुड्याच्या तयारीला लागा. पुढच्या आठवड्यात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल. आदित्य, माझ्यासाठी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस. नाही आई, कुठलंही काहीच नाही. कधी ना कधी करायचंच होतं ना, मग आता का नाही? मला फक्त इथून पुढे आपल्यात कुठलेही प्रॉब्लेम्स नको आहेत. बस. I'm sorry, आई. Please, sorry. चला साखरपुड्याच्या तयारीला लागू. मोहन काका, मोहन काका इकडे. भिल्या, काय झालं ना तुझ्या मनासारखं? मग ये. हाऊ ब्युटिफुल. श्रीकांत सर, बरं झालं तुम्ही बिझनेस पेक्षा पॅशनकडे जास्त लक्ष दिलं. अहो, किती प्रोफेशनल वाटताय तुम्ही. नाही पण खरंच आज तुमच्यासारखा आर्टिस्ट शोधून सापडणार नाही. क्या बात है. आज खूप दिवसानंतर खरा रसिक मिळालाय मला. हे हे असं कौतुक करायचं असतं, कळलं? बरं, आता मी मुलांचं सुनांचं कौतुक करायचं सोडून तुझं कौतुक करत बसते. चालेल? बघ. नाही पण अनुष्का, आपण तुझ्या मामीला पण सांगायला हवं साखरपुड्याबद्दल. म्हणजे तिची परवानगी घ्यायला नको का? मीच फोन करते. हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही? छान. नाही, आज फोन करायचं कारण असं की आम्ही अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा योजलाय पुढच्या आठवड्यात. म्हणजे अर्थात तुमची हरकत नसेल तर. तुमची परवानगी आहे ना? आओ, हो हो, यात आम्हाला मंजूर कसं नसेल? तुम्ही ठरवलं म्हणजे आम्हाला असंही अनुष्का आमच्याकडे कमी आणि तुमच्याकडे जास्त असते.
फक्त अधिकृतपणे तुमची सून होणं बाकी आहे. तिथेच रमली ती. पण एक अडचण होती. नाही म्हणजे 8 दिवसासाठी आम्ही बाहेरगावी निघालोय, त्यामुळे आम्ही साखरपुड्याला येऊ शकणार नाही. ठीक आहे, बाकीच्या बोलण्यासाठी मी नंतर करतेस तुम्हाला फोन. हो हो नक्की. थँक्यू, बाय बाय. अनुष्काच्या मामीला जाणार आहे. गुड. मी आले. न चालवून सांगते कुणाला, नाही म्हणाली तर गाठ माझ्याशी, हे माहितीये तिला. बस बस. बस. हे मी जेव्हा लग्न करून किर्लोस्करांच्या घरात आले तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला हा हार दिला होता. हा किर्लोस्करांचा पिढीजात हार आहे. मी फारच खास आणि मोजक्या प्रसंगांनाच हा हार वापरते. आणि आता मला असं वाटतंय की हा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. म्हणून मी हा किर्लोस्करांच्या मोठ्या सोनेला देते. नाही मॅम, राहू दे ना तुमच्याकडेच. अगं नाही नाही, तुझा हक्क आहे याच्यावर. हे बघ, तुला जर डिझाईन आवडलं नसेल ना तर आपण सोनाराकडे जाऊन वेगळ्या पद्धतीचा हार करून घेऊ. अजिबात नाही, खूप मौल्यवान आहे हा हार. आणि किमतीपेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. आणि कित्येक पूर्वजांचे आशीर्वाद आहेत ह्यावर, त्यामुळे मी कधीच नाही मोडणार. साखरपुड्याच्या तयारीला लागा. 2 दिवसात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल. अति होत आहे ना पारू? काय म्हणलात प्रीतम सर तुम्ही? साखर साखर अति होते, ओव्हरफ्लो झाली आहे ती. अरे देवा, सॉरी सॉरी, माझं लक्षच नव्हतं. दादाचा विचार करतेस ना? नाही नाही, ते मी बाचा गणितचा विचार करत होते. साधं खोटंही बोलता येत नाहीये तुला पारू. ते बघ जरा माझ्या डोळ्यात बघ. नाही ग, तू खोटं बोलशील पण या डोळ्यांचं काय करशील? त्यांना खरंच बोलता येतं, खोटं जमतच नाही त्यांना. असं काही नाही सर. पारू अगं, मगाशी बघितलंय मी. दादाने जेव्हा तो साखरपुड्याचा डिसिजन घेतला तेव्हा तुझा चेहरा कसा पडला होता ना, ते बघितलंय मी. प्रीतम सर, उलट मी हे खुश आहे. आदित्य सरांनी योग्य निर्णय घेतला. आता त्यांचं आयुष्य मार्गी लागलं. खरंच असं वाटतं तुला? प्रीतम सर, तुम्ही असं नका बोलू. हे बघा प्रीतम सर, आदित्य सर आता म्हणजे त्यांच्या आयुष्यात समजा चांगलंच झालं पाहिजे, चांगलंच होईल, खुश राहिले पाहिजेत ते. आणि तुला असं वाटतं की हे सगळं करून तू खुश राहणार आहे? पारू अजिबात खुश नाहीये तो. हे सगळं ना त्याच्या मनाविरोधात जाऊन करतोय. मी ओळखतो ना त्याला. पारू, या सगळ्यामुळे तूही खुश नाहीयेस, तुलाही त्रास होतोय. तुमच्यातली मैत्री, तुमच्यातला बॉन्ड मला माहिती आहे पारू. तुला कळत नसेल पण मला माहिती आहे. त्याचं हे असं तडकाफडकी डिसिजन घेणं चुकीचंच आहे. आणि म्हणूनच आज रात्री जाऊन बोलणार आहे मी त्याच्याशी. प्रीतम सर, आलोच मी. प्रीतम सर.